तर हे असे उत्साही कार्यकर्ते आहेत आमच्याकडे. आता ह्या वर्षीचा आजचा दिवस संपत आलाय आणि लगेच पुढल्या वर्षीचं नियोजन चालू केलेलं आहे. काय गणेश शेठ काय म्हणणं बोला. आम्ही चाकरमानी लोक आहेत की जसं कोकणात गणपती असतो तसं आमच्या भागात यात्रा ही खूप सुंदर असं आल्यानंतर आपण खूप सुंदर असं स्वागत केलं. त्यानंतर कार्यक्रम सुद्धा आपण चांगला भव्य दिव्य केला. कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडला आणि उपस्थिती विशेष बाब अशी आहे की दुसऱ्या गावामध्ये तुम्ही खूप वयस्कर माणसं बघितली असेल कमिटीमध्ये, पण वांजोळी गावामध्ये तसं नाही आहे. वांजोळी गावामध्ये सगळे असे यंग. नमस्कार मंडळी, स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज दिंडी सोहळा, काल पारायणाची समाप्तीचा व्हिडिओ बघितला आणि आज सुवर्ण महोत्सवी 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हा मोठ्या आनंदात आणि उत्साहात सर्व गावकरी दिंडी सोहळा साजरा करतात. आणि हा उत्साह व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत असाच बघायला भेटेल आणि तुम्ही देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत, तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतील. व्हिडिओ बघता तर आता गावाकडे फुल म्हणजे या दिवसाची वाट म्हणजे काहीतरी वेगळीच आतुरता असते. आजचा आणि उद्याचा दिवस, हे 2 दिवस खास करून स्पेशली असतात आमच्यासाठी. तर बघा फुल मोठा असा सोहळा आहे आणि सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, त्यामुळं अजूनच जास्त जल्लोष आहे. सर्व गावातील मंडळी आलेले आहेत यात्रेला. महाराज येत आहेत. महाराजांचा आपण बघूया एंट्री. मोठा असा एंट्री सोहळा आहे. तर आता तेही बघूया, पुढे जाऊया. आता सगळे पुढे गेलेले आहेत. तर थोडा व्हिडिओ छोटा झाला आहे, ठीक आहे. तर आमच्या वहिनी साहेब आहेत. तर वहिनी साहेबांची पण म्हणणं आहे की आम्हाला पण व्हिडिओमध्ये घ्या. आता बघूया, आता महाराजांची एंट्री बघूया. महाराज
तर हे असे उत्साही कार्यकर्ते आहेत आमच्याकडे. आता ह्या वर्षीचा आजचा दिवस संपत आलाय आणि लगेच पुढल्या वर्षीचं नियोजन चालू केलेलं आहे. काय गणेश शेठ काय म्हणणं बोला. बरं, आम्ही चाकरमानी लोक आहेत की जसं कोकणात गणपती असतो तसं आमच्या भागात जोरात. यात्रा ही खूप एक उत्साहाने साजरी केली जाते. कुटुंब सहपरिवार सगळे येतात आणि सगळं गाव एकत्र येतं आणि आम्हाला खूप मजा येते सगळेजण एकत्र आल्यामुळे. या दिवसाची आम्ही आतुरता म्हणजे मनापासून करत असतो आणि अगदी तन मन धन लावून जेवढं करता येईल तेवढं आम्ही करतो. तर बघितलं तुम्ही की आजचा म्हणजे दिवसाची सांगता होत असतानाच पुढल्या वर्षीचं नियोजन चालतं. म्हणजे किती ह्या दिवसाची ओढ असेल ह्याच्यावरनं समजतं. तर कॅमेरा चालू झाला की लगेच कमेंट पास झाले तिकडून काहीतरी व्हिडिओ काढतात. तर काय नियोजन काय आहे सांगा. काय नियोजन आहे काय काय अहो, कार्यकर्ते इकडे. काय नियोजन आहे? महाराज पुढे, हा. हा, काय म्हणणं काय आहे सांगा तुमचं. कसं काय झालं सुवर्ण महोत्सवी वर्ष एक नंबर काय नियोजन कसं होतं काय अहो या की तुम्ही आणि विशेष बाब अशी आहे की दुसऱ्या गावामध्ये तुम्ही खूप वयस्कर माणसं बघितली असेल कमिटीमध्ये. पण वांजोळी गावामध्ये तसं नाही आहे. वांजोळी गावामध्ये सगळे असे यंग नवीन जनरेशन आहे आणि त्यांच्या नियोजनाखाली चालले. मग कसं काय नियोजन कसं काय इकडे 50 वर्षात गावातील सर्व तरुण मंडळी कार्यक्रमात शोभा वाढवली. बाहेरगावचे जे सासरवासी आहेत ते सगळ्या टोटली प्रत्येक घरातले जे बाहेरगाव गेलेले आहेत सगळे या ठिकाणी हजर आहेत कार्यक्रमाच्या निमित्तानं. आता थोड्याच वेळात काल्याचं कीर्तन चालू होईल. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद आहे. महाप्रसादासाठी पुढे तयारी चालू आहे ते तुम्ही बघा. आणि ते पेटी वगैरे काय नियोजन होतं ते पण सांगा. गावातल्या सगळ्या सर्व तरुण मुली सुना यांना फेटे सर्व फेटे नेसून या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. ते तुम्ही मगाच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की सर्वांच्या डोक्यावरती फेटे आहेत, कासटे आहेत, कुर्ता घातलेला आहे, सर्वांनी टोपी घातलेली आहे. म्हणजे पारंपरिक पद्धतीनं जे हे उत्सव साजरा करतात त्याप्रमाणे सर्वांनी गणवेश केलेला आहे आणि कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट असा अजून एक तरुण तडफदार नेतृत्व आपल्याला सापडले गावचं. काय कसं काय नियोजन तुम्ही पण सांगा. नियोजन कॅमेरा फिरवून मागं बघा ते दाखवले तुम्ही बघू शकता इकडं फुलाचं जंगल. हा बरं ठीक आहे चला. नियोजन एकदम आई शपथ हे सगळं उघडा. आता तर तुम्ही नियोजन बघा. म्हणजे आपल्या काल्याच्या कीर्तनाला असं काही नियोजन आहे म्हणजे एक विचार पण नाही करणार. आणि 50वं वर्ष आहे एकदम, त्यामुळे एकदम विशेष आहे. तर अजून काहीतरी दाखवतात कमिटी मेंबर तर बघा तुम्ही. आणि जे आले नसतील ते खूप मिस करतायत हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या गावचं नियोजन कसं काय असतं ते पण समजेल. आणि हे सगळं नियोजन बघण्यासाठी आता इकडं सगळे तरुण मंडळी थांबलेले आहेत. तिकडं कीर्तनाचा कार्यक्रम चालू झालेला आहे. कृष्णाने सांगितलं बघ तुला काय म्हणलं होतं एकसारखी दिसणारी माणसं असतील. त्यांनी सांगितलं का मी तुझा नवरा आहे, तो कोण बाजूला बसवलाय. कृष्ण म्हणला बघ तुला म्हणलं होतं ना, तो म्हणेल की मी तुझा नवरा आहे पण मान्य करायचं नाही. तिने सांगितलं बिलकुल नाही चालणार, हा नवरा आहे माझा. आता खरा नवरा चिडला, ते ओढलं भगवंताला.
आणि मोठ्या श्रद्धेनं आपण सर्वजण या ठिकाणी बाहेर गावाहून उपस्थित राहणारी मंडळी जी गावातली मुलं आहेत ती बाहेर जात आहेत, पण या निमित्ताने गावातल्या मुली ज्या बाहेरगावी दिल्या त्या सुद्धा या निमित्तानं आलेल्या असतील. त्यानंतर सगळे तरुण मुलं आहेत आणि या तरुणांच्या नियोजनामध्ये खूप सुंदर असं आयोजन आल्यानंतर आपण खूप सुंदर असं स्वागत केलं. त्यानंतर कार्यक्रमसुद्धा आपण चांगला भव्य दिव्य केला. या परिसरातल्या लोकांनी निश्चितपणे आदर्श घ्यावा असा हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. अजून काय आमच्या तरुण मंडळी काय सुरू इच्छित? तरुण मंडळींना एवढीच सूचना आहे की जास्तीत जास्त संख्येनं आपण गावातलीच टाळकरी मंडळी तयार व्हावी, जेणेकरून आपल्याला बाहेरून टाळकरी आयात करण्याची गरज पडणार नाही. आतासुद्धा टाळकरी भरपूर होती. आत्ता आपण खूप तरुण मुलं हे हातामध्ये टाळ घेऊन उभे होते. निश्चितपणे असाच प्रयत्न झाला पाहिजे. आपण टाळ घेत राहा, भजन करत राहा, म्हणजे आपण टाळकरी म्हणून म्हटल्या जाऊ आणि टाळकरींची संख्या वाढावी, जेणेकरून भजन करणारी मंडळी आपल्या गावात वाढते आणि त्यानं एक परमार्थाचं एक बैसका तयार होतं. त्यामुळे ही एक सूचना मला द्यावीशी वाटते. आजही टाळकरी भरपूर होते, परंतु आणखी तरुणांनी त्याच्यात सहभाग नोंदवावा असं वाटतं. धन्यवाद महाराज. जय हरी. सर्वांनी गावकऱ्यांनी हा सगळा डोक्यात घेऊन कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडला आणि उपस्थिती मोठ्या असणारे वक्ते महाराज चांगल्या पद्धतीनं आज जी शोभा आजची जी शोभा होती, मी सुरुवातीपासून 8 दिवस भोज करतो म्हणजे आज बुधवार आहे तरी सुद्धा मला आज ती बाकी कशाच काय आठवण ही सगळं समाज बघून आज सगळं परगावून आपल्या आलेले सगळे मुली म्हणा सगळं बाहेर असलेले सगळ्या मुंबईवरून आलेले मंडळी तिथे यात सहभागी झाले, त्याचा मला खूप आनंद होतोय. आणि आता बाहेर सुद्धा कार्यक्रमात चाललेला आहे, तो उद्यासुद्धा आपला रथोत्सव आहे. असा सगळ्यांनी सहभाग होऊन सगळ्यांनी असा साजरा करावा. धन्यवाद. आणि आमचा शेतकरी माझ्या वांजळीचा ग्रामस्थ याने काही भरपूर असं सहकार्य लावलं होतं. त्याप्रमाणे महिला ग्रामसभा ही कार्यकर्त्यांची अशी लगबग गडबड चालू आहे जेवण वाढण्याच्या. ही बरोबर नाही बघ बघ सगळ्यात आधी बरोबर नाही चक्कर आली ती झूम करतो मी. अशा प्रकारे दिंडीची सांगता झालेली आहे, सप्त्याची सांगता झालेली आहे आणि आता महाप्रसाद वगैरे घेतला आहे आणि तो बघितलाच तुम्ही. भव्य असं नियोजन झालेलं कार्यक्रमाचं. आता सगळं झाल्यानंतर आता दुपारचं काही नियोजन नाही, त्यामुळं ऊन तर एकदम भरपूर आहे आणि ह्या उन्हाचं गावाकडं आल्यानंतर एक म्हणजे गावचं विशेष असतं पोहणं आणि आता पोहायला जायचं आहे. बघू तयार केलेले आहेत सगळे, मंडळींना सांगितले आपल्या मित्रमंडळींना की जाऊया पोहायला म्हणून. तर आता बघूया, जर थोडेफार व्हिडिओ टाकता आले तर टाकतो मी पुढे व्हिडिओमध्ये. तर बघा आणि जर चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन आहे खाली, ते नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला. उद्या खास हा दुसरा व्हिडिओ येणार आहे, तो खास असा असणार आहे रथाचा, बोलाई मातेच्या रथाचा. तर तोही तुम्ही बघा, तुम्ही भरपूर असं मजा येणार आहे तेव्हा. हो हे आमच्या घरी पाहुणे आलेले घरी सगळे. हो बांजे कंपनी हो थांबा की सोड. हे आमच्या घरी सगळे पाहुणे मंडळी बसलेले आहेत. अरे
या बहिणी आहेत हे या इकडं सगळ्यांच्या बहिणी बसल्या. हे आमचे म्हातारे आहे. ही आत्या सासू तिला ओळखत असतात. हिला ओळखत असतात प्रमिता. हा कोण आहे सगळे भाजी कंपनी स्कूल आता यात्रा आहे त्यामुळं एन्जॉय चाललेली आहे. आता बघूया आता पुढचे व्हिडिओ बघा काय नियोजन आहे पुढं कळेल.